त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि पुढची काय भूमिका राहणार आहे? अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. आरोपीबद्दल मनामध्ये चीड तर आलेलीच आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये सगळी माहिती मी जी घेतली कागदपत्रांच्या पेक्षाही तिच्या कुटुंबियांचं आणि माझं सकाळी अगदी तपशीलवार बोलणं झालं, जवळजवळ 15-20 मिनटं. आणि त्याच्यामध्ये एक दिसतंय स्पष्ट की पूर्णपणाने त्या मुलीला दहशत आणून, तिच्या मनावरती दबाव आणून तिच्यावरती भयंकर असे शारीरिक अत्याचार केलेले आहेत. आणि तो केवळ स्वतः अत्याचार करून थांबत नव्हता, तर ते व्हिडिओ किंवा ते देखील तो कुठेतरी पाठवत असावा असं वाटतंय. ज्या प्रकारची शस्त्र मिळालेली आहेत त्याच्यामध्ये त्याला 2 दिवसाची कस्टडी दिलेली आहे. परंतु मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं सन्माननीय न्यायालयाचं की वेगवेगळ्या प्रकारांनी सायबर क्राईमचे धागेदोरे जोडण्यासाठीच किती वेगाने काम केलं तरी कमीत कमी 7 ते 8 दिवस लागणार, कारण शेकडो ठिकाणी इन्स्टावरती हे व्हिडिओ गेलेले असतील. अशा वेळेला ही माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांना अधिक कस्टडी मिळायला हवी होती. माननीय न्यायालयाने विचार करायला हवा होता. आणि ती मुलगी घाबरलेली आहे, मरता मरता मृत्यूला सामोरं जाऊन त्याच्यानंतर ती वाचलेली आहे. अशा वेळेला तिच्यावर तसंच साक्षीदारांवर, कुटुंबियांवर दबाव आणणारे जे लोक आहेत त्यांना पाठबळ मिळेल असं वर्तन कोणी करू नये. आरोपीला वकील मिळणं हा कायद्याने त्याचा अधिकार असला तरीसुद्धा कुठलाही रुग्ण त्याला निष्णात डॉक्टर मिळाला पाहिजे. तसं या ठिकाणी नंबर 1च्या वकिलांनी सगळं कायदे पांडित्य स्वतःचं वापरून त्याचं वकीलपत्र घेणं हे म्हणजे मला तर वाटतं की महाराष्ट्रातल्या वकील वर्गाला नक्कीच शोभा देणारं नाही आहे. मी आवाहन करीन, कायदा आम्हालाही कळतो की अगदी कसाबलासुद्धा आरोपीला वकील द्यावा लागतो, परंतु यामध्ये या मुलीच्या पाठीमागे सगळ्या नागपूरची इतकी उच्च परंपरा आहे कायदे तज्ज्ञांची, मग बोबडे साहेब असतील, गवई साहेब असतील, अशा वेळेला इथे कन्व्हिक्शन कसं मिळेल या दृष्टिकोनातून सरकारी वकिलांच्या बरोबर सर्व वकिलांनी सहकार्य करावं. त्याचबरोबर मी आपल्यामार्फत महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांपर्यंत ती ही माहिती पोचलेलीच आहे की या आरोपींनी ठाण्याहून येऊन इथे दुसरं परत तिसरं घर भाड्याने घेऊन तिला अशा पद्धतीने सापळ्यात अडकवलेलं आहे. तर याचं जे तपशील आहे तो इतरसुद्धा जिल्ह्यात कळला पाहिजे, किंबहुना भारताच्या इतर भागामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी असे काही प्रकार केलेले आहेत का. त्याचा हेतू सरळ मला तर वाटतं की खून करून हे सगळे व्हिडिओ विकणं, एक विकृत पद्धतीचं लैंगिक व्यापार करणं हा त्याचा हेतू दिसतोय. आणि त्याचबरोबर तिचा अवयव काय करणार होता तो, असे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. पोलिसांच्या ताबडतोब दखल घेतल्यामुळे आणि तिच्या कुटुंबियांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठल्यामुळे ही मुलगी आज आपल्याला जिवंत दिसते आहे. त्याच्याबद्दल पोलीस विभागाच्या तत्परतेबद्दल मी नक्कीच असं म्हणेन की पोलिसांचं नीतिदर्या खच्ची होईल अशा पद्धतीची विधानं कोणी करू नये. आणि मी इथे एवढ्याचसाठी आले की मला एक असं दिसतं आहे की नंदुरबारला झालेलं प्रकरण असेल किंवा नसरापूरचं प्रकरण असेल, कार्यप्रणाली सारखीच दिसते. कुठेतरी दबाव आणायचा, दहशत आणायची आणि त्या मुलीला ब्लॅकमेलिंगची भीती करून ती केस दडपायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे कोविड जसा एक एपिडेमिक होता तशा पद्धतीने कुठेतरी खाद्यपदार्थातून उत्तेजक गोष्टी घ्यायच्या, लैंगिक भावना चाळवायच्या, त्या सगळ्या विकृत गोष्टींचा व्यापार करायचा, त्यातून TRP मिळवायचा. आणि म्हणून याच्यात हा एकच आरोपी असेल असं नाही, त्याला कोणी ना कोणी साथ देणारे जे लोक आहेत त्याच्यापर्यंत लागे बांधे पोचले असतील तर ते देखील शोधून काढले गेले पाहिजेत असं माझं काम आहे. माझी विनंती राहिलेली आहे पोलिसांना. आणि त्याचबरोबर तिची मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना मी सांगते की आमचा सगळा समाज आपल्याबरोबर आहे. आणि तिच्या वडिलांनी माझ्याशी बोलत असताना असं म्हणाले ते की आम्हाला तुम्ही आल्यावरती मोठी बहीण आल्यासारखं वाटलं आणि तुम्ही खूप महिलांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये सुद्धा न्याय मिळेल असं वाटतंय. मी असं म्हणेन की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पोलीस आयुक्त नांगरे पाटील हे सगळे या विषयात सक्रिय आहेत. नसरापूरच्या केसमध्ये जसं अगदी 1.5 महिन्यात निकाल लागला तर याच्यात साक्षी पुरावे जमा करायला थोडा वेळ लागेल, पण लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅकमध्ये याच्यात शिक्षा व्हावी आणि अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. आणि तो जरी बोलला नाही आत्ता तरीसुद्धा तांत्रिक पुरावे आपल्याकडे सबळ असल्यामुळे, त्याचबरोबर अन्य ज्या फिजिकल टेस्ट सगळ्या झालेल्या आहेत त्याच्यातून सगळी केस ही पूर्ण सिद्ध होऊन अगदी त्याच्यामध्ये त्याला शिक्षा होणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही आहे.
याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, पण राजकीय प्रश्न या पार्श्वभूमीवर नाही विचारले तर चांगलं IPS आहे. अधिकाऱ्याचा मध्ये हस्तक्षेप होतोय तपासामध्ये इतका चांगला सुरू असताना याच्यावर तुमचं काय ऑब्झर्वेशन, काय तुमचं म्हणणं? ते कुठल्या IPS अधिकारी मला तुम्ही पत्रकार परिषदेनंतर सांगा, तर त्याच्यावरती ते काही चुकीचा हस्तक्षेप करत असतील तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून निपक्षपातीपणे तपास होईल हे नक्की बघेन. जगातल्या अनेक देशामध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आणलेली आहे. असं वाटते का ज्या प्रकारचे प्रकार महाराष्ट्रात किंवा देशात घडतात आपल्याकडे पण तशा प्रकारचा कायदा आणायला पाहिजे? हे मुळामध्ये कायदा आणणं ही मागणी फार लोकप्रिय होते, पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हे कायदे आणलेले आहेत, परंतु ती बंदी झुगारून छोटी मुलं वेगवेगळ्या नावांनी स्वतः ते वापरतातच आहेत. त्यामुळे अशा तांत्रिक बंदीच्या पेक्षा त्या मुलांशी संवाद साधून सुरक्षित मैत्री, मी असं म्हणणार नाही कुठेही की बाबा मुलगा आणि मुलीनी कुठे एकमेकाशी बोलताच कामा नये, पण जेव्हा पहिलं तिला शारीरिक जखम त्यांनी केली, पहिल्यांदा तिचा वरती ज्याला अत्याचार सुरू झाले, पहिल्यांदा दहशत टाकली, त्याच वेळेला आपण कुठली मदत घेतली पाहिजे हे या मुलामुलींना कळलं पाहिजे, की जेणेकरून अशी विकृत माणसं मैत्रीच्या नावाखाली गैरफायदा घेत असतील तर त्यांच्यापासून सावध कसं राहायचं हे शिक्षण प्रशिक्षण पोलिसांच्या बरोबरीने आमच्या शिक्षण विभाग, कुटुंब, आपल्या आसपासचे लोक यांच्यामध्ये सुद्धा येणं आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणजे मीडिया या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकता असं मला वाटतं. आरोपीच्या वडिलांकडनं वेगवेगळ्या स्तरावरनं दबाव आणण्याचा किंवा पोलीस तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना देखील सहआरोपी करावा का जर का असं खरंच होत नाही, असेल? जोपर्यंत फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्राताई आहेत आणि नांगरे पाटील इथे आहेत, तोपर्यंत कोणीही दबाव आणू शकणार नाही एवढी मला खात्री आहे. दुर्दैवाने काही ठिकाणी न्यायालयाच्या मध्ये सुद्धा काही जर का त्याच्यामध्ये संवेदनाहीन पद्धतीने एखाद्या ठिकाणी कोणी वकिलांनी किंवा अन्य कोणी वक्तव्य केली असतील तर त्याचीसुद्धा माहिती वरिष्ठ स्तरावर विधी आणि न्याय विभाग घेईल. आरोपी हा संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा भाचा आहे अशी पण माहिती समोर येत आहे, त्याच्यावर मला असं वाटतं तुम्ही आता मला जाहीर सांगा कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचा भाचा आहे, कारण अशी आपण जेव्हा विधानं करतो, मी तुम्हाला आधी विनंती केली की मला तुम्ही खाजगीत नाव सांगा, पण आता तुम्ही जाहीर आरोप करताय तर याच्यामधून ज्या अशा अजून पीडित मुली असतील त्यांचं नित्यधैर्य खच्ची होतं, तर कोणाचा भाचा काय आणतोय सांगा बरं सगळ्यांसमोर तुम्ही मला. हिंदी नाही हिंदी में बताओ नाही, माझी तुम्हाला विनंती आहे. नाही चर्चा आहे, पण अशी चर्चा पण आहे की काही लोक अजून त्यांना मदत करणार आहेत. चर्चेला काय अर्थ आहे? तुम्ही प्रश्न विचारत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की अशा पद्धतीने तुमच्याकडे जो पुरावा असेल तो द्या. मी तुम्हाला आधी सांगितलं तो तुम्ही दिला नाही, त्याच्यावर तुम्ही थांबला नाहीत, परत तुम्ही दुसरं सांगताय. असं करून उलट मला असं वाटतं की सरकारबद्दलची, पोलिसांबद्दलची संशय तयार करून अजून गुंडांना संरक्षण मिळतं याची तुम्ही जाणीव ठेवा. नाहीतर माझी तुम्हाला विनंती राहील की एक पत्रकार म्हणून तुम्ही गोपनीय पत्र उच्च न्यायालयाला द्या. तुमच्याकडे मार्ग आहेत ना सगळे, तुम्ही आम्हाला सुद्धा गोपनीय पत्र द्या. आम्ही काही जाहीर करणार नाही, ते तुम्हालाही संरक्षण आम्ही देऊ. ठीक आहे. ताई चल, हिंदी में बताइए आप